नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। स्वागत है आपका महाराष्ट्र बुलेटिन में। बात करेंगे महाराष्ट्र की खास और चुनिंदा खबरों पर। शुरुआत करेंगे अकोला से, जहां नगर निगम की ओर से बिना इजाजत तोड़फोड़ कर कार्यवाही पर छाया अस्पताल प्रबंधन ने विस्तार से सफाई दी है। साथ ही साथ बात होगी बुल्ढाना से, जहां पानी की किल्लत को लेकर सियासत गर्मा गई। ऐसी तमाम खबरों पर डालेंगे नजर इस बुलेटिन में। अकोला के डबकी रोड स्थित छाया अस्पताल के खिलाफ नगर निगम द्वारा की गई तोड़फोड़ कार्रवाई के बाद अस्पताल प्रशासन ने इसे गलत बताते हुए कहा है कि संबंधित निर्माण स्वीकृत नक्शे के अनुसार उनकी निजी जमीन पर किया गया था और ये कोई अतिक्रमण नहीं था। अस्पताल का दावा है कि मामला कोर्ट में लंबित था। कार्रवाई रोकने के लिए याचिका भी दायर की गई थी, लेकिन नगर निगम ने 10 जून 2026 को अदालत के आदेश आने से पहले ही कार्रवाई कर दी। प्रशासन ने सड़क चौड़ीकरण के लिए किए गए मापन पर भी सवाल उठाते हुए आरोप लगाया कि सेंटर लाइन तय किए बिना लगभग 350 वर्ग फुट क्षेत्र प्रभावित किया गया। अस्पताल का कहना है कि उन्होंने स्वतंत्र सर्वेक्षण और वैकल्पिक प्रस्ताव भी दिया था, लेकिन उस पर विचार किए बिना कार्रवाई की गई और अब इस पूरे मामले में कानूनी प्रक्रिया, नगर निगम के रुख और वास्तविक तथ्यों पर सभी की नजरें टिकी हुई हैं। 2026 रोजी जी अतिरेकी स्वरूपाची कारवाई केली आणि आमची इमारत नष्ट केली अवैधरित्या, त्या बाबतीमध्ये सर्वसामान्यांना याची जाणीव व्हावी की हे कसं अवैध होतं काम। म्हणजे याच्यामध्ये केवळ मी एकटाच सफरर नाही आहे, तर संपूर्ण डाबकी रोड वासी जे आहेत नागरिक, त्यांना सुद्धा अशा या अतिरेकी कारवायाचा फटका बसलेला आहे आणि त्याच्यामुळे दहशतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। तर ते काय घडलं, कसं घडलं, याची कायदेशीर बाजू काय आहे हे सांगण्यासाठीचा हा माझा प्रयत्न आहे। त्याच्यामध्ये ही जी कारवाई केल्या गेली, ही कारवाई करण्याआधी या रस्त्याचा केंद्रबिंदू निश्चित करणं हे क्रमप्राप्त होतं, मात्र त्याला सोयीस्कररित्या बगल देऊन केवळ आपल्या सोयीच्या लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या वाचवण्यासाठी पाहिजे तसं मग सेंटर पॉइंट निश्चित करायचा आणि तिथं कट मारायचा आणि आपल्या लोकांना वाचवायचं, हा एक फार मोठा गैरप्रकार या निमित्ताने रुंदीकरणाच्या नावाखाली घडलेला आहे। हे आम्हाला सर्व जनतेपर्यंत पोहोचवावं याच्यासाठीची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही आयोजित केली होती। आता याच्यामधला जो त्यांनी ज्या काही न्यूज दिल्या, ही कारवाई केल्यानंतर की छाया हॉस्पिटलचं अतिक्रमण आम्ही काढलं। मुळात अतिक्रमण या शब्दाचा अर्थच त्यांना कळला नाही। अतिक्रमण म्हणजे काय? आम्ही आमची हद्द सोडून दुसऱ्याच्या हद्दीत गेलो किंवा सरकारी जागेत गेलो आणि तिथे काही आम्ही काही केलं तर ते अतिक्रमण झालं। आम्ही आमच्याच जागेमध्ये होतो आणि जे काही बांधकाम होतं नव्हतं ते वैध असेल अवैध असेल, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये न्यायालयाचा जर आदेश झाला असता, आमच्या विरोधात गेला असता, तर आम्ही स्वतःहूनच ती कारवाई केली असती पाडण्याची। परंतु त्या दिवशी कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना आणि स्टे आम्हाला मिळतो आहे अशी शक्यता निर्माण झाल्याबरोबर त्यांनी लगेच पथक पाठवलं आणि आमची ती आदेश येण्याच्या आधीच ते आमची सर्व इमारत ही उद्ध्वस्त करून टाकली। ही संपूर्णपणे बेकायदेशीरपणे घडलेली गोष्ट आहे, याला कुठलाही कायदेशीर आधार नाही। या बाबतीमध्ये मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याचे स्वयंस्पष्ट निवाडे आहेत। ते निवाडे, त्या निवाड्याची देखील पायमल्ली या ठिकाणी झालेली आहे आणि या संदर्भामध्ये जे वारंवार त्यांचं जे काही म्हणणं होतं की आमचं बांधकाम अतिरिक्त आहे किंवा काय आहे, वेळोवेळी आम्ही त्याचा खुलासा केला आणि शेवटी प्रकरण न्यायप्रविष्ट केलं। न्यायालयानं जो काही निर्णय दिला असता तो आम्हाला उभय पक्षाला मान्य करणं क्रमप्राप्त भाग होता, परंतु त्या न्यायप्रविष्ट प्रकरणाला सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून ही जी अतिरेकी स्वरूपाची कारवाई केली, त्या बाबतीत दोषी व्यक्तींवर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत। आर्थिक जे आमचं नुकसान झालं त्याचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे आणि आमचं जे स्ट्रक्चर त्यांनी उद्ध्वस्त केलं त्यांनीच ते पुन्हा जैसे ते स्थितीमध्ये आणून ठेवायला पाहिजे, हा या मागचा आमचा उद्देश होता। आणि त्याच बाबतीमध्ये जे काही आहेत कायद्याच्या कलम, जसं कलम 127 प्रमाणे आम्ही नोटीस दिली होती, त्याला त्याने सोयीस्करपणे दुर्लक्ष त्या ठिकाणी केलं। आमची जागा गावठाणामध्ये आहे, त्या गावठाणाच्या नियमांची त्यांनी धज्जी उडवल्या त्यांनी। तर हे सर्व जे गैरप्रकार घडलेत ते माझ्या बाबतीतच घडले असं नाही, तर संपूर्ण डाबकी रोड वासियांसाठी ते घडलेलं आहे। त्याच्यामुळे कोणीतरी पुढाकार घेऊन त्याची तड लावणं हे गरजेचं होतं। सबब ही पत्रकार परिषद ही आम्ही या ठिकाणी आज आयोजित केली होती। तुला बोलायचं? अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट।
महाराष्ट्र के मलकापुर में पानी की किल्लत को लेकर सियासत गरमा गई है, जहां आरोप है कि टैक्स देने वाले शहर के लोगों को भी 14-15 दिन में एक बार पानी मिल रहा है, जबकि पूर्णा नदी में पर्याप्त पानी होने के बावजूद नगर पालिका सीमा के बाहर मुश्ताक अली नगर में अवैध पाइपलाइन से पानी बांटा जा रहा है। शिवसेना ने आरोप लगाया है कि प्रशासन नियमों को ताक पर रखकर काम कर रहा है और भीषण गर्मी में महिलाएं पानी के लिए परेशान है। इस मामले में एक विशिष्ट समुदाय के पार्षद का कथित ऑडियो क्लिप भी वायरल हुआ है, जिसमें अभद्र भाषा और दादागिरी के आरोप लगाए गए हैं, जबकि प्रशासन की चुप्पी पर सवाल उठ रहे हैं। शिवसेना ने मांग की है कि सीमा के बाहर चल रहा पाइपलाइन का काम तुरंत रोका जाए, अवैध नल कनेक्शन काटकर जलापूर्ति नियमित की जाए और बदजुबानी करने वाले पार्षद पर सख्त कार्रवाई हो। शहर प्रमुख किशोर नवले समेत कई शिव सैनिकों ने मुख्य अधिकारियों को अल्टीमेटम देते हुए चेतावनी दी है कि अगर कार्रवाई नहीं हुई तो शिवसेना स्टाइल में उग्र आंदोलन किया जाएगा और कानून व्यवस्था बिगड़ने की जिम्मेदारी प्रशासन की होगी। आज शिवसेनेच्या वतीने नगर परिषदवर आम्ही मोर्चा काढलेला आहे। शहरामध्ये पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असून 14-14, 15-15 दिवस पाणी येत नाही। त्यामुळे माता भगिनींना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। आम्ही शिवसेनेच्या वतीने पाणी प्रश्नासाठी वारंवार नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिले, परंतु आम्हाला कोणत्याच प्रकारचा रिप्लाय मिळाला नाही व त्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही। त्या निषेधार्थ आज आम्ही या नगर परिषदेवर हा मोर्चा शिवसेनेच्या वतीने मोर्चा घेऊन आलो आणि शहरामध्ये जे नगरपालिका हद्दीबाहेर पाणी पाईपलाईन टाकण्याचा जो ठराव पास झालेला आहे त्याबद्दल बी आम्ही निवेदन दिले होते, त्यावर कोणत्याच प्रकारचा आम्हाला रिप्लाय देण्यात आलेला नाही। आज काल सोशल मीडियावर एका MIMच्या नगरसेवकाच्या काही क्लिप व्हायरल झालेल्या आहे, त्यामध्ये ते दादागिरीची भाषा करत असल्याचे दिसून आलेले आहे। तरी आम्ही नगर परिषद प्रशासनालाही विनंती होतो की त्या नगरसेवकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्या नगरसेवकाने यापुढे बहुसंख्य नागरिकांबाबत कधी काही बेताल वक्तव्य केल्यास त्याला शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देऊ। आमच्या पक्षाची नेमकी भूमिका अशी आहे की नगरपालिकेने जो हद्दवाढीचा जो प्रस्ताव घेतलेला आहे याचा अर्थ काही राजनैतिक लोकांना त्यांची सत्ता नगरपालिकेमध्ये अबाधित राहावी हा त्यांचा हेतू स्पष्ट दिसून येत आहे। तरी आम्ही याबाबत आमचे शिवसेनेचे जे नेते आहेत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन देऊन नगरपालिका हद्दीबाहेरील जो भाग येत आहे वस्ती आहे त्या वस्तीला एक ग्रामपंचायत नवीन स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात यावी याबाबत पाठपुरावा करू आणि मलकापूर शहरातील ज्या भागामध्ये जे नियमित टॅक्स भरणारे लोक आहेत त्या टॅक्स भरणाऱ्या लोकांवर नगरपालिका प्रशासन नेहमीच अन्याय करत आलेला आहे। त्यांना नियमित पाणी पुरवठा नाही, त्यांना कचऱ्याच्या समस्या आहेत, साफसफाई नाही आहेत, तरी या नगरपालिका कोणतीच पावलं उचलत नाही आणि नगरपालिका हद्दीबाहेर असणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्याचा नगरपालिका नेहमी प्रयत्न करत आहे, त्याचाही आम्ही निषेध करतो। मलकापूरमध्ये गेल्या 3 महिन्यापासून साहेब 15-20 नळ येऊन राहिले। आता आपला वाटा सप्लायमध्ये जवळपास पाणी पुरवठ्यावर आणि आरोग्यावर 15 कोटी रुपये आले, बरोबर। आता 15 कोटी आलेले तर त्याचा हिशोब किताब काय, प्लॅनिंग काय करू राहिले तुम्ही? आरोग्याच्या विषयात तुम्ही माहिती आहे की काय परिस्थिती आहे आणि नळ 14-14, 15-15 दिवस येऊन राहिले, काय प्लॅनिंग आहे तुमचं आम्हाला सांगा। काम चालू झालं ते कुठं चालू झालं इथं आम्ही 15 दिवसापासून ऐकू राहिलो साहेब। नाही चालू आहे आपलं 15 दिवस झाले लोकांना पाणी भेटून राहिलं, अर्धा इंच एवढी 2-2 घंटे लोकांचं पाणी नाही उरायलं। याबाबत आम्ही वेळोवेळी शिवसेनेच्या वतीने आपल्यास निवेदन दिलेले आहे, त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही आतापर्यंत किंवा आम्हाला रिप्लाय बी दिला गेला नाही आजपर्यंत। आणि तो MIMचा जो नगरसेवक आहे काय त्याचं नाव? इथे जे शेख इम्रान शेख गुलाब, इथे जे क्लिप तो अशा धमकावण्याच्या भाषा करत असेल तर आम्ही बहुसंख्य नागरिक ज्या भागात राहतात दादागिरीनं कधी साहेब इथे पाईपलाईन टाकत असताना तुम्ही तर मग आम्ही शिवसेनेच्या वतीने त्याचा तीव्र निषेध करू। हे काय आहे वाचा तुम्ही? नमस्कार साहेब, हा मी गिरगे बोलतो साहेब। नाही आपण आता ते आपले कामं सुरू आहे, तुम्ही काही सांगू नका, कामं सुरू आहे, तुम्ही सर्व बोगस बिल काढून राहिले, त्या आरोग्याचे बी काढून राहिले आणि पाणी पुरवठ्याचे विशिष्ट नगरसेवक आहे एक जो 15 कोटी फक्त कशा पाण्यावर आणि आरोग्यावर आहे। हो बरोबर। तर त्याचं काय प्लॅनिंग करू राहिले तुम्ही? काय लोकांना पाणी पुरवू राहिले तुम्ही मला हे सांगा। आम्ही किती दिवस दादागिरी सहन करायची या आपलं लोकांची? जे हे आहे समजा, एक सेटलिंग टँक आपल्याला करायचं, नवीन फिल्टर प्लांट आपल्याला सुरू तिथं करायचं. केव्हाचा बनून पडलेला आहे? नाही करून घेऊ सेटलिंग ना, टँक लागला. आता कसं पूर्णाच्या पाण्यात खूप प्रमाणात गाळ राहतो, हा. तर आपल्याला ते गाळासाठी एक सेटलिंग टँक त्याला एक ऐकून घ्या आपल्याला साहेब, बनवावं लागेल. आता पावसाळा 15 दिवसात तुम्ही चालू होणार आहे, हो. तुम्ही काय प्लॅनिंग केलेलं आहे?
पावसाळ्यात तर किती गाळ येतो, किती पाणी खराब असतं, त्याच्यामुळे तुम्ही लोकांना स्वच्छ पाणी कसं काय देणार? नाही तर आपण ते फिल्टर आपले सगळे व्यवस्थित करून घेतले, त्यांचं मेंटेनन्स आपण ते केलेलं आहे. फिल्टर मी म्हणतो 15 ते 20 वर्षापासून एकदम बोगस झालेलं आहे. ते पाणी बी फिल्टर लोकांना येत नाही, गढूळ पाणी येऊ राहिलं. तुम्ही बिलं किती काढू राहिले आतापर्यंत, किती काढले आहे? वॉटर सप्लायचे बी आपल्या ह्याचे नळ योजनेचे बिलं तुम्ही बोगस. नाही नळ योजनेचे आणि बरं जाऊन द्या, ह्या नगरसेवक ही काय भाषा करू राहिला मला हे सांगा तुम्ही. याच्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया दोघांची बी सांगा. हा हे काय नाही हे तर चुकीचं आहे ना, हे हा? ऐकलेलं नाही, 100% चुकीचं आहे ते. नाही ऐकलं ना किशोर भाऊ, ऐकलं. हा? 100% चुकीचं आहे ते. मग हे आम्ही काय त्याला बरखास्त काढून नाही करा तुम्ही एक. हा नाही तर शिवसाहेबाची तुम्हाला जबाबदार व्यक्ती आहे. शिवसाहेब येतील हा? आता. या गोष्टी करणे आवश्यक ना. हो ना, हो ना, याच्या गडबड आहे नंतर. मग अक्कलपूर जनता करेंगे तुम हमारे शहराचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न आहे एक प्रकारे. आज जनता को अक्कल तुम्हारे को बोलेगा आके वो शब्द. शिवसाहेब येतील आता, त्याच्यासोबत आज जैसा चर्चा करून- आज जनता को बोला कल तुम्हारे को ये शब्द आके बोलेगा वो ये शब्द हो. क्या उखाड़ता मेरा उखाड़ ले फिर तुमके जवाब देंगे त्याला उसको. म्हणा तुझ्या आईचं दूध पिला असेल तर समोर आहे म्हणा. समोर आहे. कोण कोणाचा उखाडतो आम्ही पाहतो. साल्या गिधर धमकी का देऊ राहिला म्हणा. हा आज अगर तुमने कार्रवाई नहीं करे आज हमको बोल रहा कल तुम्हारे को बोलेगा ये. म्हणजे नंगाला चालू ठेवला का तुम्ही नगरपालिकेमध्ये? नाही तर तुमचे तकदीर चांगले कसं आहे? का ऐकून घ्या. तुमचे तकदीर चांगले की शिवसेनेचं इथं नगरसेवक नाही ना, तर घोडे लावले असते आम्ही एकेकाला. समजलं ना? पुरा नंगा नाच चालू ठेवलेला आहे तुम्ही. हे तुम्ही काही बोलायला तयार नाही. 8 कोटी रुपये आलेले पाणी वॉटर सप्लायच्या याच्यावर, आरोग्याच्या याच्यावर लोकांना 14 15 दिवस पाणी देऊ शकत नाही तुम्ही. सुकांत तिघा साहेब नाही मागे जरा MSCBचाही प्रॉब्लेम होता ना. ते काही सांगू नका आम्हाला. हद्दीवर पाईपलाईन टाकण्याबाबत काय झालं आमच्या निवेदनाचं ते सांगा आम्हाला त्याचं उत्तर. रिपेअरिंग केली झालेलं आहे. रिपेअरिंग नाही होणार. आपलं ते नियोजन आणलं होतं ना, त्याच्यावर आपण पुढे काही आणि साहेब काही नगरसेवकांनी हेतू पुरस्कार तिकडे प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत शहराच्या हद्दीबाहेर आणि तिथे त्यांनी ऑलरेडी पाईपलाईन टाकलेली आहे. सर्व बिले काढण्याचा हेतू आहे. बोगस तुम्ही पाईपलाईन कशा काय टाकू राहिले आम्हाला हे सांगा तुम्ही. आणि हा कोणत्या मुद्द्यावर कशाच्या भरोशावर हा नगरसेवक बोलू राहिला इमामचा हे सांगा आम्हाला. याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला. चुकीचं आहे ते हा? त्याच्यावर कारवाई करू आपण. क्योंकि टैक्स देते टाइम में हमको बोलते सील कर देंगे ये कर देंगे दुनिया भर की बातें सुनते हम लोग. पानी मिलता कि हमको नहीं मिलता. पानी मिला तो ऐसा गंदा पानी आता कि पीने लायक नहीं पानी होगा. बुल्ढाना से सीनू संवाददाता सीमा संदीप सावजी की रिपोर्ट। बुल्ढाना जिले की पवित्र तीर्थ नगरी शेगांव में पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए करीब 70 लाख रुपए से अधिक कीमत का प्रतिबंधित पान मसाला और तंबाकू उत्पाद जब्त किए हैं। कार्रवाई के दौरान एक मालवाहक ट्रक को भी कब्जे में लिया गया। पुलिस ने ट्रक चालक को गिरफ्तार कर कंपनी संचालकों के खिलाफ मामला दर्ज किया है। जानकारी के अनुसार उप विभागीय पुलिस प्रशासन खामगांव और शेगांव शहर पुलिस की टीम अवैध कारोबार के खिलाफ गश्त कर रही थी और इसी दौरान वरवत बकाल रोड स्थित यादव बेकरी के सामने एक संदिग्ध अशोक लेलैंड ट्रक को रोककर जांच की गई। जांच में ट्रक से बड़ी मात्रा में प्रतिबंधित पान मसाला और खुशबूदार तंबाकू बरामद हुआ। जब्त माल में बाजीराव गोल्ड पान मसाला, मस्तानी तंबाकू, नजर हजार पान मसाला और N5 प्रीमियम तंबाकू सहित कुल माल और ट्रक की अनुमानित कीमत 70,13,920 रुपये बताई गई है। पुलिस ने ट्रक चालक सुरूर अहमद नूर अहमद को गिरफ्तार किया है। बुल्ढाना से सीनियर संवाददाता सीमा संदीप सावजी की रिपोर्ट। हिंगोली जिले के वसमत शहर के कारखाना रोड क्षेत्र में गतिरोधक चेतावनी संकेतक और सड़क पर सफेद पट्टियां नहीं होने से दुर्घटनाओं का खतरा लगातार बढ़ रहा है। स्थानीय नागरिकों के अनुसार तेज रफ्तार वाहन अक्सर अनियंत्रित हो जाते हैं और हाल ही में एक कार मोड़ के पास नहर में गिर गई थी। क्षेत्र में स्कूल होने के कारण बच्चों को सड़क पार करने में भी भारी जोखिम उठाना पड़ता है। उप नगराध्यक्ष सैयद इमरान अली, स्थानीय नागरिकों और पत्रकारों द्वारा कई बार संबंधित विभाग को आवेदन देकर सुरक्षा उपायों की मांग की गई, लेकिन अब तक कोई कार्रवाई नहीं हुई। इससे लोगों में सार्वजनिक निर्माण विभाग के प्रति नाराजगी बढ़ रही है और वो सवाल उठा रहे हैं कि आखिर विभाग किसी बड़ी दुर्घटना का इंतजार क्यों कर रहा है। सड़क सुरक्षा के लिए आवश्यक व्यवस्थाएं कब की जाएंगी। हिंगोली महाराष्ट्र से सीनियर संवाददाता अब्दुल जाफर की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में इतना ही। देश दुनिया की बाकी और खबरों के लिए आप बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ।